गुड मॉर्निंग. मी स्वप्नाली. काल होता सॅटरडे आणि सकाळी सकाळी फ्रेंडच्या मम्मीने दिलेला नाश्ता केला. त्यानंतर सगळे कपडे धुवून टाकले आणि नंतर जेवायला काय बनवायचं म्हणून थोडं रताळं शिल्लक होतं. त्याच्याच घाऱ्या करावं म्हटलं. मग आधी ते शिजायला ठेवलं गॅसवर. तोवर माझं एक पार्सल आलं होतं ते आणायला गेले आणि पार्सलमध्ये होता माझा शॅम्पू, जो होता बेअर अनॅटमीचा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू. पहिल्यांदाच मागवलाय मी. मला जर इफेक्ट पडला तर सांगेन नक्की. त्यानंतर रताळे शिजले होते ते बारीक करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ खिसून टाकला. जास्त गोड मला तर आवडत नाही. मग छान चपात्या लाटून घेतल्या त्याच्या आणि आता मला कळतंय, की घरी असताना मम्मी हे सगळं करून खायला द्यायची, तर मला आवडायचं नाही आणि आता तेच सगळं मी स्वतः बनवून खाते. मग माझ्या एक्स रूममेटला म्हणजेच आमच्या शेजाऱ्यांना प्रेमानं ते खायला दिलं मी, तर त्या म्हणतायत, "काय केलंय? काय टेस्टच कळेना." तिला म्हणलं, "नाही कळालं तर नाही कळू दे, पण उद्या कमेंट बॉक्समध्ये फक्त काय बोलायला येऊ नको." असो, मग सॅटर्डे होता त्यामुळं किचन घासून घेतलं पूर्ण. आजकाल ना मला ही सगळी कामं सॅटर्डेलाच करून ठेवली म्हणजे भारी वाटतं. आणि खूप जोरात आदळले मी काल. बाथरूम क्लीन करायला गेले आणि त्यावर निरमा टाकलेला, त्यावर घसरून खूपच जोरात आदळले मी. थोडंसं लागलं, पण आता उद्या कळेल कसं काय ते. आणि कपडे पण भिजले त्यामुळे चेंजच करावं लागलं. एवढं काम करून इव्हिनिंगला थोडीशी भूक लागली म्हणून उपीट करावं म्हटलं. आणि रवा तर घरूनच मम्मीने तुपात भाजून दिला होता मला. थोडं मिरची, कांदा, टोमॅटो चिरून छान उपीट बनवलं. मग कॉफीचा पण मूड झालता त्यामुळे एक कॉफी पण बनवली. चला तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.